मोठी बातमी येते। मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळालेली आहे। मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रमध्ये आणि मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सगळ्या 227 प्रभाग रचनेस आता निवडणूक आयोगाने मंजुरी दिलेली आहे। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आता ही प्रभाग रचना पाहता येणार आहे, ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचं पाऊल समजलं जातंय। मुंबई महापालिकेच्या सगळ्या 227 प्रभाग रचनेस आता अखेर मंजुरी मिळाली आहे। जानेवारीपर्यंत महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणूक घ्याव्यात असा आदेशच आता सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर आता या सगळ्या कार्यवाहीला वेग आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी वेदांत नेप। वेदांत, महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पाऊल म्हणता येईल। नक्कीच ज्या प्रकारे आता ही प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम करण्यात आली आहे आणि त्याचा सगळा आराखडा आणि एकूण लोकसंख्या याचा सगळा तपशील आता अधिकृत वेबसाईट महापालिकेच्या त्याच्यावर टाकण्यात आलेला आहे। आतापर्यंत 494 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि या सगळ्याचा विचार करूनच अंतिम आराखडा या प्रभाग रचनेचा तयार केल्याचं मुंबई महापालिका त्यासोबतच राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये साधारणपणे 1,24,42,000च्या जवळपास लोकसंख्या ही 227 वॉर्डमध्ये विभागली गेल्या असल्याचं या सगळ्या अंतिम प्रभाग रचनेतून कळतंय। माधवी, नक्कीच आता ही प्रभाग रचना तर निश्चित झालेली आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।